राज्यामध्ये यापुढे सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे। तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्येही आणि टोलमध्येही सूट देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसेच राज्यातील जहाज निर्मितीलाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून विमा कंपन्याचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे। अशा प्रकारे आता ही विमा योजना नव्याने तयार करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ज्याला आपण ड्रिप म्हणू शकतो, मल्चिंग पेपर म्हणू शकतो, ज्याला आपण BBF म्हणू शकतो, ट्रॅक्टर म्हणू शकतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याच्यात गुंतवणूक वाढवायची याकरता देखील एक स्वतंत्र योजना आज मंत्रिमंडळाने या ठिकाणी पारित केलेली आहे। राज्य सरकारने एक नवीन EV पॉलिसी म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी केलेली आहे। याच्यामध्ये पॅसेंजर EV ज्या आहेत त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय देखील केलेला आहे। काही प्रकारच्या EVंना काही विशिष्ट रोडवर टोल मुक्ती देखील देण्याचा निर्णय केलेला आहे। EV मॅन्युफॅक्चरिंग, EV कन्झम्पशन या दोन्ही वाढलं पाहिजे आणि त्यासोबत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे। या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची पॉलिसी आज राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली आहे। शिप बिल्डिंग, शिप मेंटेनन्स आणि शिप रिसायकलिंग म्हणजे शिप ब्रेकिंग अशा तिन्ही पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी या वाढल्या पाहिजेत, कारण त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते। आणि 3 मेजर पोर्ट्स आणि 20 पेक्षा जास्त मायनर पोर्ट्स असलेला महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे आणि म्हणून इथे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आपण उभा करू शकतो। या दृष्टीनं त्याचीही एक पॉलिसी ही आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्य केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।